संभाजी ब्रिगेड मार्फत आम्ही जिल्हाधिकारी सोलापूर यांच्यामार्फत मुख्यमंत्री व माननीय वनमंत्री व पर्यावरण खात्यास अनुरोध करतो की नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळाव्यासाठी भारतातून वेगवेगळ्या भागातून मोठ्या प्रमाणात साधू संत काही कालावधीसाठी येणार आहेत। पण येणाऱ्या साधू संतांच्या राहण्यासाठी त्यांच्या निवासस्थानासाठी काही कालावधीसाठी सरकारतर्फे निवासाची जी व्यवस्था करण्यात येणार आहे त्यासाठी नाशिक येथील तपोवनातील 1700 ते 1800 पूर्ण वाढ झालेली झाडांची तोड करण्यात येत आहे। हे योग्य आहे का? एकीकडे सरकार झाडे लावा झाडे जगवा म्हणून जाहिरात करते आणि दुसरीकडे काही कालावधीसाठी येणाऱ्या साधू संतांसाठी निवासाची व्यवस्था करण्यासाठी इतिहासकालीन तपोवनातील नाशिकच्या भूमीतील झाडांची एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करते। ज्या श्रीरामाच्या नावाने नाशिक येथील भूमी प्रसिद्ध आहे त्या भूमीत श्रीराम हे या तपोवनात राऊटी करून राहिले होते आणि ज्या श्रीरामाचे नाव घेऊन हे साधू संत या नाशिकच्या भूमीत कुंभमेळाव्यासाठी येणार आहेत त्यांच्यासाठी AC व बांधलेल्या दगड मातीच्या निवासस्थानाची व्यवस्था हे काही आम्हास पटत नाही। जर साधू संतांना राहण्याची व्यवस्थाच करायची असेल तर ती तात्पुरत्या स्वरूपात राहुटी उभारून किंवा टेंट मारूनही करण्यात येऊ शकते। त्यासाठी तपोवनातील एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्याची काहीच गरज नाही किंवा अनाठायी जनतेचा पैसा निवासस्थानासाठी खर्च करण्याचीही गरज नाही। हा निवासस्थानाचा पैसा महाराष्ट्रातील अडीअडचणी सोडवण्यासाठी होऊ शकतो। एकीकडे सरकार ओळीत दुष्काळाने ग्रासलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याला काडी मात्र मदत करते व अशा प्रकारे कुंभमेळाव्याच्या नावाखाली हजारो कोटी खर्च करूनही अनाठायी पैसा खर्च करते। यात भ्रष्टाचारालाही भरपूर वाव आहे। म्हणून जर आपण आज तपोवनातील झाडांची उंची व वयोमान बघितले, कितीतरी कुंभमेळावे बघितलेली हेरिटेज झाडे आहेत व ती देशी स्वरूपातील वाणाशी आहेत। तपोवन म्हणजे जिथे साधू संत बसून तप करू शकतात अशी वने म्हणजे तपोवन। अशी झाडे जर आपण तोडले तर भारतीय संस्कृतीचा काय संदेश जगाला आपण देणार? यामुळे या सर्वस्वी सरकार जबाबदार असेल म्हणून आम्ही मुख्यमंत्री, माननीय वनमंत्री, पर्यावरण खात्यास निवेदनाद्वारे विनंती केली आहे की नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळाव्यासाठी तपोवनातील कुठल्याही वृक्षाची तोड होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी व यावर पर्यायी मार्ग काढावा, अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून तीव्र अशा स्वरूपाचं जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, महानगर प्रमुख शिरीष भैया जगदाळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनल दास, शहराध्यक्ष मनीषा कोळी, वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम, जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले, शहर व जिल्हा सचिव सिद्धाराम सावळे, शहर कार्याध्यक्ष सतीश वावरे, राजेंद्र माने, जिल्हा सचिव दिलीप निंबाळकर, जिल्हा कार्याध्यक्ष जयश्री जाधव, जिल्हा उपाध्यक्ष माधुरी चव्हाण, शहर कार्याध्यक्ष व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुढच्या काही दिवसांमध्ये नाशिक येथे कुंभमेळ्याचं आयोजन होणार आहे आणि ह्या कुंभमेळ्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरातनं ऋषी मुनी वगैरे तपासाठी येत असतात आणि ह्या सगळ्यांची निवास व्यवस्था करण्यासाठी जे नाशिक मधील तपोवन आहे त्या तपोवनातील जवळपास 1800 ते 2000 इतके वृक्ष तोडले जाणार आहेत आणि हे वृक्ष तोडल्यामुळे आपली जी भारताची संस्कृती आहे ह्या संस्कृतीला सुद्धा हानी पोहोचणार आहे। ज्या प्रभू श्रीरामचंद्रामध्ये तपोवनामध्ये राहिलेले आहेत त्यानंतर ना आज आपण शासन पाहतोय की झाडे लावा झाडे जगवा अशा अनेक प्रकारच्या योजना राबवत आहे आणि अशा योजना राबवत असताना जर फक्त साधू मुनींसाठी जर तपोवनातील एवढे हजारोवरती जर वृक्ष तोडणार असेल तर आतोनात असं पर्यावरणाचं नुकसान होणार आहे। आपण पाहतोय की वातावरणातला ओझोनचा थर जो आहे तो कमी होत चाललेला आहे, पाऊस व्यवस्थित पडत नाहीये आणि ही जर वृक्षतोड मोठ्या प्रमाणावरती झाली तर पर्यावरणाचं आतोनात असं नुकसान होणार आहे आणि ही वृक्षतोड थांबवण्यासाठी आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। हे निवेदन जे आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री, वनमंत्री ह्या सर्वांपर्यंत पोहोचवावे अशी विनंती केलेली आहे आणि जर नाशिक मधील तपोवनातील जर ही वृक्षतोड नाही थांबवली तर संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र अशा स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा आज आम्ही ह्या ठिकाणी दिलेला आहे। आपल्या महाराष्ट्रात काही दिवसात कुंभमेळावा होणार आहे। त्या कुंभमेळाव्यासाठी येणाऱ्या साधू संतांसाठी तपोवनातील 1800 ते 2000 झाडांची कत्तल महाराष्ट्र शासनातर्फे केली जाते। शासन एक प्रकारे एकीकडे म्हणते झाडे लावा झाडे जगवा आणि दुसरीकडे तपोवनातील जे ऐतिहासिक झाडे आहेत ज्यांचं आयुष्यमान जर मोजता पण येणार नाही तिथं किती तर साधू संन्यासांनी तिथं तप केला असेल अशी झाडे शासन कापणार का?
आणि त्या झाडांमुळं किती लाखो प्राण्यांचं नुकसान होणार आहे, ऑक्सिजनचं प्रमाण किती कमी होणार आहे आणि ते झाडे लावण्यासाठी किंवा ते आयुष्य झाडांचं वाढण्यासाठी किती वर्ष लागतात याचाही हिशोब केला पाहिजे. शासन म्हणतं की एक झाडामागं 10 झाडं लावतं, ते 10 झाडं ह्या पुढे जगणार आहेत का हे पण शासनाने सांगावं. आमची शासनाला संभाजी ब्रिगेड तर्फे एकच विनंती आहे की अशी कुठेही वृक्षतोड करू नये. माननीय मुख्यमंत्री, वनमंत्री आणि पर्यावरण खात्याने यात लक्ष घातलं पाहिजे. आपले प्रभू श्रीराम ज्यांच्या नावावर तुम्ही सत्तेत बसलात ते श्रीराम AC कॉटेज मध्ये राहत होते का? ते एखाद्या राहोटीमध्येच तपोवनात राहिलेले आहेत. तर येणारे साधू संतांनी पण तिथं तात्पुरत्या स्वरूपात राहोटी किंवा टेंट उभारले तरी त्यांची निवासाची सोय होऊ शकते. तर शासनाने याकडे लक्ष द्यावे किंवा संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने उत्तर देईल.